पुणे महापालिकेच्या मतमोजणीला अवघे काही वेळ उरलेला आहे। मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या गणेश बिडकर यांचे पुणे शहरात महापौर साहेब आशयाचे फ्लेक्स लागलेले आहेत। नेमकं का हे फ्लेक्स लागलेले आहेत आणि महापौर कोण असणार आहे? महापौर तर भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे, यात काही शंका कोणाच्या मनात राहायची म्हणजे शंका राहिलेली नाहीये। आता आज जे बोर्ड लागले ते आपल्या माध्यमातूनच मला कळतंय, हा कार्यकर्त्यांचा उत्साह असेल तर त्यांनी पक्षशिस्ती, हा पक्ष फार मोठा आहे साहेब, आणि हा पक्षाने ज्याला जी जबाबदारी दिली त्यांनी ती पार पाडावी अशा प्रकारचं हे, आणि त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडणारा कार्यकर्ता आहे। या पक्षाने अनेक जबाबदाऱ्या मला दिल्या आणि त्या मी यशस्वीरित्या पार पाडू शकलो, याचं मला समाधान आहे। शहराचा निवडणूक प्रमुख म्हणून एक चांगलं काम या सगळ्या काळात माझ्याकडनं झालं, आणि त्यामुळं हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। म्हणजे त्यांना विनंती आपल्या माध्यमातून की त्यांनी पक्षशिस्तीला धरून असं वागावं। यात भारतीय जनता पार्टी जे ठरवेल ते अंतिम असेल, आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याचा विचार चांगल्या ठिकाणी करते। याचे अनेक उदाहरणं आहेत। आज 45 वर्षाच्या आमदाराला बिहारमधनं उचलून आमच्या राष्ट्रीय अध्यक्षस्थानी बसवलं, त्यामुळे ही पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य तो विचार करत असते, आणि त्यामुळे पार्टी जो विचार करेल तो आम्हा सर्व कार्यकर्ते, म्हणजे पुण्याचा होणारा कारभारी हा भारतीय जनता पार्टीचा असेल असं म्हणताय। मात्र मदत कुणाची घेणार तुम्ही? आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही 120 पर्यंत जाऊ ह्या सभागृहात, म्हणजे मदतीची गरज नाही। नाही, आमची क्लिअर मेजॉरिटी राहील। मित्रपक्ष आता निवडणुकीत तर आमने सामने होतो, आज संपली निवडणूक, आज पुन्हा मित्रपक्ष होतील, आणि त्यामुळे निवडणुकीनंतर या शहराच्या एकूण विकासात त्यांनी साथ दिली पाहिजे, ते देतील अशी अपेक्षा आहे। निवडणूक संपली म्हणताय, आता एकत्र आलो पाहिजेत मित्रपक्षांनी। अजितदादांनी तर टोकाची टीका केलेलं पाहायला मिळालं। अजितदादांनी टोकाची टीका केली तर ती, अजितदादा महायुतीचे फार मोठे नेते आहेत, त्यांच्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाही, परंतु आदरणीय देवेंद्रजी त्या विषयात बोलू शकतील। आम्ही कार्यकर्ता म्हणून एक चांगलं काम भविष्यात ह्या पुणे शहरासाठी जे काय विचार करतोय, आज आमची सत्ता दुसऱ्यांदा महापालिकेत येताना दिसते। पुणेकरांनी जो विश्वास या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या एकूण नेतृत्वाने केलेल्या विकासावर दाखवलेला आहे, त्याला उतराई होण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक, आम्ही 120 नगरसेवक या ठिकाणी काम करू। तुम्ही 120 जागा, 165 पैकी 120 ऑलरेडी तुमचे 2 बिनविरोध झालेले आहेत, 120 नगरसेवक निवडून येतात म्हणतात। मग इतर पक्षांचे किती, म्हणजे अजितदादांचे किती येतील, किंवा शिवसेनेचे किती येतील, किंवा महाविकास आघाडीचे किती येतील? मला हे सांगता येणार नाही आता तुम्हाला कोणाचे किती येतील। भारतीय जनता पार्टीचे 120 येतील, कारण भारतीय जनता पार्टी 165 लढली आहे। आपण जर का इतर पक्षांनी लढलेल्या जागांचा विचार केला तर कोणीही ह्या जागा 70-80 पेक्षा जास्त लढलेल्या नाहीये। ज्या 70-80 पेक्षा, म्हणजे ज्या बहुमतापेक्षा खालीच निवडणुका लढतायत, त्यांची सत्ता येईल कशी या शहरात? त्यामुळे तुम्ही अजित पवारांची राष्ट्रवादी बघा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढल्या आहेत, दोन्ही राष्ट्रवादीचं विभाजन केलं तर त्या 100हून अधिक जागा लढल्या सुद्धा नाहीत। शिवसेना, शिंदेसेना किती जागा लढल्यात हे मी सांगायची आपल्याला गरज नाही, आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेचे तर अस्तित्व या शहरात दिसत नाही। एका बाजूला तुम्ही 120 जागा तुमच्या जिंकून याल असं म्हणताय, दुसऱ्या बाजूला जे शिवसेनेचे नेते आहेत, अगदी नीलम गोरे असतील किंवा रवींद्र दंगेकर असतील, यांच्याकडून तुमच्यावर आरोप केला जातो की भारतीय जनता पार्टीने आम्हाला धोका दिला, युती करू म्हणून फसवलं, आणि त्यामुळे काही प्रमाणात आमच्या पक्षात गडबड झाली। नाही, युती कोणामुळे तुटली हे नीलम त्यांना माहित आहे, आणि आदरणीय एकनाथजींना माहिती। अगदी टीका केली, चंद्रकांत पाटील असतील किंवा मुरलीधर मोहोळ असतील यांच्यावर टीका केली, युती तुमच्यामुळे तुटली। युती कुठल्या वॉर्डामुळे आणि कोणाच्या आग्रहामुळे तुटली हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। कुणामुळे तुटली एकदा कळू द्यात मतदारांना। ती एक प्रवृत्ती आहे या शहरात, एक नीचपणाचा कळस करणारी, त्याला त्याचं उत्तर आज निकालातनं मिळेल। कोण, नाव काय त्या, तुम्ही टीका करताय? मला वृत्ती तुम्ही शोधा की जी एक वृत्ती आहे की ज्याला सगळं पाहिजे, माझ्या बायकोला पाहिजे, माझ्या मुलाला पाहिजे, मला पाहिजे, वेगवेगळ्या पक्षांतर करून आज ह्या पक्षात जाऊन तिकीट मिळवायचं, उद्या त्या पक्षात मिळून जाऊन तिकीट मिळवायचं, तिथून नाही वाचलं तर घर वाचवायला परत पक्ष बदलायचा, अशा प्रकारची एक वृत्ती या शहरात आहे। आणि ते ज्यांच्या पत्नीला आणि मुलाला उमेदवारी पाहिजे होती त्यामुळे ही युती तुटली असं तुमचं म्हणणं आहे? निश्चितपणे ह्या वृत्तीच्या विरोधातच भारतीय जनता पार्टी आहे, आणि म्हणून अशा जेवढ्या वृत्ती आणि प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी लढली आहे। आज मी तुम्हाला सांगतो, निव्वळ घराण्याला मोठं करण्यासाठी त्यांनी शिवसेनेची युती तोडायचा प्रयत्न केला। त्यात म्हणजे रवींद्र दंगेकर तुम्हाला म्हणायचं की मला
कोणाचंही नाव घेण्यात इंटरेस्ट नाही. आपल्याला नक्कीच माहिती आहे अशी वृत्ती आणि प्रवृत्ती कोण आहे आणि त्यांना ती आलेली सूज आज दुपारी उतरेल आणि मग त्यांना कळेल की सूज होती, तर ही सूज आज उतरणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या पुणे महापालिकेत जवळपास 120 जागा निवडून येतील अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो गणेश बिडकर यांनी व्यक्त केलेला आहे. अगदी काही वेळात कोणाच्या किती जागा येत आहेत हे आपल्याला समजणार आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.